Hi students, today we start our lecture from the concept sexual reproduction in human beings. म्हणजेच मानवातील लैंगिक प्रजनन. Students, can you recall there are some questions. First question is which different hormones control the functions of human reproductive system through chemical coordination. केमिकल कोऑर्डिनेशन म्हणजेच काय तर रासायनिक नियंत्रणाद्वारे कोणकोणती संप्रेरके मानवी प्रजनन संस्थेचे कार्य नियंत्रित करतात. असा हा प्रश्न आहे पहा. आपल्या शरीरामध्ये विविध प्रकारच्या ग्रंथी असतात पहा, ग्लँड्स असतात. त्यातीलच एक ग्लँड आहे तिचे नाव आहे पिट्युटरी ग्लँड. आता ही जी पिट्युटरी ग्लँड आहे ही काही हार्मोन सिक्रीट करते जसे की FSH आणि LH. FSH म्हणजेच काय तर फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आणि LH म्हणजेच ल्युटिनायझिंग हार्मोन. LH लाच ICSH असेही म्हटले जाते जेव्हा तो पुरुषांमध्ये प्रेझेंट असतो. पहा, LH हे संप्रेरक जे आहे ते पुरुषांमध्ये ICSH अशा नावाने ओळखले जाते कारण या संप्रेरकाची अभिक्रिया पुरुषांच्या शरीरात कशी असते, वेगळी असते. From the gonads of male and female, hormones are secreted which are essential for male and female reproductive functions. मेल आणि फिमेलची जी गोनॅड्स आहेत, मेलमध्ये टेस्टिस आणि फिमेलमध्ये ओव्हेरीज, हे जे गोनॅड्स आहेत यांच्याद्वारे सुद्धा काही इसेन्शियल हार्मोन्स जे आहेत ते सिक्रीट केले जातात की ज्यामुळे मानवी प्रजनन संस्था जी आहे तिचे कार्य नियंत्रित केले जाते. पहा, अंडाशय म्हणजेच ओव्हेरीज आणि टेस्टिस मधून अनुक्रमे स्त्रीत्वास पूरक आणि पुरुषत्वास आवश्यक असे जे हार्मोन्स आहेत ते तयार होत असतात. These hormones are testosterone secreted from testes in males. मेलमध्ये ज्या टेस्टिस प्रेझेंट असतात त्या टेस्टिस मधून टेस्टोस्टेरॉन नावाचे हार्मोन सिक्रीट केले जाते. तर फिमेलमध्ये ज्या ओव्हेरीज असतात त्या ओव्हेरीज मधून इस्ट्रोजेन अँड प्रोजेस्टेरॉन नावाचे जे हार्मोन्स आहेत ते सिक्रीट केले जातात. टेस्टोस्टेरॉन हे जे आहे की जे मेलमध्ये सिक्रीट केले जातात, दे आर इसेन्शियल फॉर्म स्पर्म. कशासाठी आवश्यक आहे ते तर स्पर्म प्रोडक्शनसाठी इट इज व्हेरी इसेन्शियल. तर इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन ही जी अंडाशयातून स्रवणारी स्त्री शरीरातील संप्रेरके आहेत, या संप्रेरकामुळे स्त्रीच्या शरीरातील स्थित्यंतरे मातृत्व नियंत्रित केले जाते. सेकंड क्वेश्चन आहे पहा, which hormones are responsible for changes in human body occurring during onset of sexual maturity. म्हणजे पुरुषांमध्ये व स्त्रियांमध्ये कोणकोणती संप्रेरके वयात येतानाचे शारीरिक बदल घडविण्यास कारणीभूत असतात. तर हीच हार्मोन्स जी आता तुम्हाला मी सांगितली, मेल्समध्ये कोणती आहेत टेस्टोस्टेरॉन आणि फिमेलमध्ये इस्ट्रोजेन, हे जे हार्मोन्स आहेत हे वयात येताना शारीरिक बदल घडवून आणण्यास कारणीभूत असतात. विद्यार्थ्यांनो, तिसरा जो प्रश्न आहे तो पहा, व्हाय हॅज द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इनॅक्टेड द लॉ टू फिक्स द मिनिमम एज ऑफ मॅरेज ॲज 18 इन गर्ल्स अँड 21 इन बॉयज. म्हणजेच लग्नाच्या वेळी मुलीचे वय किमान 18 व मुलाचे वय किमान 21 वर्ष असावे. या कायद्याचे महत्व काय आहे? पहा, तुम्हा सर्वांना माहिती आहे की समाजामध्ये आजही काही ठिकाणी बालविवाह जे आहे ते केले जातात, परंतु बालविवाह करणे हा कायद्याने काय आहे, गुन्हा आहे. मग त्यामागचे शास्त्रीय कारण काय आहे हे आपण सर्वांनी समजून घेणं अतिशय आवश्यक आहे आणि समाजामध्ये याविषयी जागृती निर्माण होणं हेही तितकंच आवश्यक आहे. The full growth of female body is not completed till the age of 18. म्हणजेच मुलीच्या शरीराची वाढ 18 वर्षे होईपर्यंत पूर्ण झालेली नसते. Till 18 years of age, the physical and emotional maturity is not attained. म्हणजेच या मुलीची शारीरिक व मानसिक दृष्ट्या ती सक्षम झालेली नसते. Therefore, she is not suitable to marriage, sexual relationship and pregnancy. त्यामुळे लग्न आणि गर्भधारणा या ज्या क्रिया आहेत तिच्या शरीरासाठी योग्य नसतात. सिमिलरली बॉय अटेन्स कम्प्लीट ग्रोथ ओनली बाय द एज ऑफ 21. म्हणजेच मुलाची शारीरिक वाढ वय वर्षे 21 पर्यंत पूर्ण झालेली नसते. आले लक्षात सर्वांच्या? ठीक आहे.
आता आपण हेरिडिटी आणि व्हेरिएशन या चॅप्टरमध्ये तुम्ही शिकलेला आहात की मेनमध्ये XY हे सेक्स क्रोमोझोम असतात, तर वुमेनमध्ये XX हे सेक्स क्रोमोझोम असतात. आणि मेन आणि वुमेन यांच्यामध्ये असणाऱ्या ज्या काही रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहेत, तर या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये असणारे वेगवेगळे जे ऑर्गन्स आहेत त्या ऑर्गन्सची डेव्हलपमेंट सुद्धा ह्या सेक्स क्रोमोझोममुळेच होत असते. आता यातील एक्स क्रोमोझोम जो आहे तो मेन आणि वुमेन या दोघांमध्ये सुद्धा प्रेझेंट असतो, तर वाय क्रोमोझोम जो आहे तो मात्र कुणामध्ये प्रेझेंट आहे? इट इज प्रेझेंट इन मेन ओनली. नाउ वी आर गोइंग टू सी द ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. पहा, ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. या ठिकाणी शेजारी तुम्हाला डायग्राम दिसत आहे. डायग्राम मध्ये कोणकोणते पार्ट्स आहेत का ते आधी आपण समजून घेऊयात. टेस्टिस की ज्या ठिकाणी स्पर्मचे प्रोडक्शन होणार असते, त्यानंतर स्क्रोटम हे जे स्ट्रक्चर आहे याला इपिडिडायमिस असे म्हणतात. पेनिस आहे, त्यानंतर व्हास डिफरन्स, युरिनोजिनायटल डक्ट ह्या ज्या आहेत त्या काउपस ग्लँड आहेत, इथे प्रोस्टेट ग्लँड आहे, सेमिनल व्हेसिकल आहे, युरिनरी ब्लॅडर आहे आणि हे जे आहे ते इजॅक्युलेटरी डक्ट आहे. ठीक आहे. Human male reproductive system consists of testes, various ducts and glands. सर्वात महत्त्वाचे जे पार्ट्स आहेत ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये असणारे ते म्हणजे ह्या दोन टेस्टिस, त्याचबरोबर व्हेरियस डक्ट्स अनेक वाहिन्या आहेत आणि काही ग्रंथी ज्या आहेत त्याही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. टेस्टिस कुठे प्रेझेंट आहे? टेस्टिस आर प्रेझेंट इन द स्क्रोटम. या स्क्रोटम मध्ये ह्या टेस्टिस प्रेझेंट असतात. टेस्टिस कंटेन न्यूमरस सेमिनिफेरस ट्युब्युल्स. पहा आता या टेस्टिस मध्ये काय प्रेझेंट आहेत? न्यूमरस म्हणजे असंख्य, सेमिनिफेरस ट्युब्युल्स. सेमिनिफेरस म्हणजे स्पर्म प्रोड्यूस करणाऱ्या ज्या काही वाहिन्या आहेत किंवा ट्युब्युल्स ज्या आहेत ते यामध्ये प्रेझेंट असतात. मग ह्या ट्युब्युल्स मध्ये एक प्रकारची सेल जी आहे ती प्रेझेंट असते, त्याचं नाव आहे जर्मिनल इपिथेलियम. इज प्रेझेंट इन द ट्युब्युल्स, डिव्हाइड बाय मिओसिस. मिओसिसद्वारे ते डिव्हाइड्स होतात आणि काय तयार होते? या ठिकाणी स्पर्म्स प्रोड्यूस होतात. हे जे स्पर्म्स आहेत दे आर सेंट फॉरवर्ड थ्रू व्हेरियस ट्युब्युल्स. पहा, टेस्टिसमध्ये काय प्रेझेंट आहेत? तर न्यूमरस सेमिनिफेरस ट्युब्युल्स प्रेझेंट आहेत. या ट्युब्युलमध्ये काय प्रेझेंट आहे? तर जर्मिनल इपिथेलियम प्रेझेंट आहे आणि ही जर्मिनल इपिथेलियम डिवाइड होते मिओसिस या प्रोसेसद्वारे आणि त्या ठिकाणी कशाचे प्रोडक्शन होते? स्पर्म्सचे प्रोडक्शन होते. आता हे स्पर्म ह्या टेस्टिसमध्ये प्रोड्यूस झाल्यानंतर दे आर सेंट फॉरवर्ड थ्रू व्हेरियस ट्युब्युल्स. मग वेगवेगळ्या वाहिन्यांमधून ते पुढे पाठवले जातात. सिक्वेन्स कसा असतो पहा. फ्रॉम रिटे टेस्टिस, टेस्टिसद्वारे ते कुठे येतात? या ठिकाणी व्हास डिफरन्समध्ये येतात. पहा, व्हास डिफरन्स. त्यानंतर ते कुठे जातात? इपिडिडायमिसमध्ये जातात. तिथून पुन्हा ते कुठे येतात? व्हास डिफरन्समध्ये येतात आणि व्हास डिफरन्समधून ते पुढे कुठे जाणार आहेत? तर या ठिकाणी इजॅक्युलेटरी डक्टमध्ये येणार आहेत. आले लक्षात? इजॅक्युलेटरी डक्टमध्ये येतात आणि तिथून पुढे ते कुठे जातात? पुन्हा युरिनोजिनायटल डक्टमध्ये येतात. अशा पद्धतीने हा या स्पर्मचा काय असतो? सिक्वेन्स असतो. ॲज द स्पर्म्स आर पुश फॉरवर्ड फ्रॉम वन डक्ट टू नेक्स्ट दे बिकम मॅच्युअर अँड एबल टू फर्टिलाइज ओव्ह्यूम. म्हणजे अशा पद्धतीने हे जे स्पर्म्स आहेत जसजशा एका वाहिनीतून पुढच्या वाहिनीमध्ये ढकलल्या जातात तसतसे त्यांचे परिपक्वन होते आणि अंडाशयाचे फलन करण्यास ते काय होतात? पात्र बनतात, म्हणजे सक्षम बनतात. अशा पद्धतीने आपल्याला स्पर्म प्रोडक्शन टेस्टिसमध्ये होते आणि ते कशा पद्धतीने युरिनोजिनायटल डक्ट पर्यंत येऊन पोहोचतात ते आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. पुढे पहा, सेमिनल व्हेसिकल सिक्रीट देअर सिक्रिशन इन इजॅक्युलेटरी डक्ट. हे जे सेमिनल व्हेसिकल्स आहेत हे काय करतात? दे सिक्रीट देअर सिक्रिशन इन इजॅक्युलेटरी डक्ट्स वेअरॅज प्रोस्टेट ग्लँड अँड काउपस ग्लँड. त्याचबरोबर ह्या काउपस ग्लँड आहेत पहा, सॉरी ह्या प्रोस्टेट ग्लँड आहेत आणि ह्या काउपस ग्लँड ह्या सुद्धा काय करतात? दे सिक्रीट देअर सिक्रिशन्स इन युरिनोजिनायटल डक्ट. आता स्पर्म ऑलरेडी ह्या युरिनोजिनायटल डक्टमध्ये आलेला आहे. सेमिनल व्हेसिकलने त्यांचं सिक्रेशन या ठिकाणी या डक्टमध्ये केलेलं आहे. त्यानंतर प्रोस्टेट ग्लँड आणि काउपस ग्लँडचं सुद्धा सिक्रेशन ह्या युरिनोजिनायटल डक्टमध्ये तयार झालेलं आहे.
Semen is form of sperms and secretion of all these glands. Semen is form of sperms and secretion of all these glands. म्हणजेच या ठिकाणी युरिनोजेनायटल डक्ट मध्ये स्पर्म ऑलरेडी प्रेझेंट आहे. त्यानंतर सेमिनल व्हेसिकलद्वारे जे सिक्रेशन झाले, त्याचबरोबर प्रोस्टेट ग्लँड आणि काउपस ग्लँडचे सुद्धा सिक्रेशन त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि एकत्रितपणे या ठिकाणी काय तयार झालेलं आहे, सिमेन फॉर्म झालेले आहे. सिमेन, SEMEN. सिमेन इज इजॅक्युलेटेड आउट थ्रू पेनिस. नंतर हे सिमेन जे आहे त्या पेनिसद्वारे काय केले जाते, बाहेर टाकले जाते. ऑल द ऑर्गन्स ऑफ मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आर पेयर्ड. सगळे जे ऑर्गन्स आहेत या मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये असणारे ते पेयर्ड आहेत. जसं की टेस्टिस पेयर्ड आहे पहा, वास डिफरन्स पेयर्ड आहे, इपिडिडायमिस पेयर्ड आहे, त्यानंतर काउपस ग्लँड पेयर्ड आहे, प्रोस्टेट ग्लँड पेयर्ड आहे, सेमिनल व्हेसिकल सुद्धा कसे आहे, पेयर्ड आहे. हो ना. फक्त काही अपवाद आहे, जसं की युरिनोजेनायटल डक्ट तो जो आहे तो मात्र पेयर्ड नाहीये. पेनिस जे आहे ते पेयर्ड नाहीये. त्याचबरोबर स्क्रोटम सुद्धा पेयर्ड फॉर्म मध्ये नाही. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जी आहे ती अभ्यासलेली आहे. आता या ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये काही सरप्राइझिंग फॅक्ट्स आहेत पहा. कोणकोणते आहेत ते पाहूया. लेंथ ऑफ इच इपिडिडायमिस इज अबाउट 6 मीटर. म्हणजेच या इपिडिडायमिसची जी लेंथ आहे ती किती मीटर पर्यंत लांब असते, 6 मीटर. इपिडिडायमिस आले का तुमच्या लक्षात, पहा आकृतीमध्ये पाहूयात आपण. हे जे स्ट्रक्चर आहे ना, या स्ट्रक्चरला काय म्हटले जाते, इपिडिडायमिस. आणि तिची लेंथ किती असते, जवळजवळ 6 मीटर इतकी असते. लेंथ ऑफ स्पर्म इज अबाउट 60 मायक्रोमीटर. स्पर्म इथे फर्टिलायझेशन या प्रोसेसमध्ये आपल्याला दिसत आहे. हे ओव्ह्यूम आणि स्पर्म यांचं जे युनियन आहे ते या ठिकाणी झालेलं आहे, oocyte आणि स्पर्मचं. तर हे जे स्ट्रक्चर आहे पहा, याला स्पर्म असे म्हटले जाते. त्याची लेंथ किती आहे, 60 मायक्रोमीटर इतका लहान आहे तो. Such a small sperm has to cross the distance of approximately 6.5 meter while passing out of male reproductive system. म्हणजे इतक्या लहान आकाराच्या ह्या स्पर्मला पुरुष प्रजनन संस्थेतून बाहेर पडताना अंदाजे 6.5 मीटर लांबीचे अंतर कापावे लागते. Sperm needs large amount of energy for this purpose. Fructose is present in the semen. आणि एवढे डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी ह्या स्पर्मला जास्तीत जास्त ऊर्जेची आवश्यकता असते. आणि ही ऊर्जा त्याला कुठून मिळते, तर त्या सिमेनमध्ये जे फ्रुक्टोज नावाची एक शर्करा जी आहे ती प्रेझेंट असते. आणि त्याद्वारे या स्पर्मला एनर्जी प्रोव्हाइड केली जाते. अशा पद्धतीने ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आपण या ठिकाणी अभ्यासलेली आहे. याची आकृती, त्याचबरोबर आकृतीची नावं आणि ही जी माहिती आहे ती आपण व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे. नेक्स्ट पार्ट जो आहे ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम हा आपण पुढील लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. थँक्यू.